पहिलं काय व्हायचं 1970ला काय व्हायचं हवामान अंदाज देणारं कोणी नव्हतं 70ची गोष्ट सांगायलो मग त्यावेळेस अंदाज कोण द्यायचं आंब्याचं झाड देत होतं तर ते कसं देत होतं ते सांगतो तर एक म्हणजे त्यावेळेस आंबा वर्षाला पाऊस कसा पडणार ते सांगायचं तर तुम्हाला सांगतो वाटल्यास आणखीन ऑब्झर्व करा की ज्या वर्षी गावरान आंबा पिकला आणि आपल्या घरच्या मंडळीनं लोणचं घातलं खार घातला आणि तुम्ही त्या आंब्याचा रस खूप खाल्ला की दुष्काळ पडणार निसर्ग सांगतं ही कोणाचे इंडिकेटर आहेत वरुण राजाचे इंडिकेटर हे सगळ्या शेतकऱ्यांना पहिलं माहित होतं पण मला याला 15 वर्ष गोळा करायला टाइम गेला आणि हे तुम्हाला सांगत असतो म्हणून तसं 11वं कारण ज्या वर्षी मुंग्यांना आपले वारूळ मुंग्या काय करतात आपलं वारूळ एवढाला असतं शेतात पण ज्या वर्षी पाऊस जास्त होणार आहे मग मुंग्या एवढं उंच वारूळ करतात मुंग्यांना उंच वारूळ केलं की समजायचं त्या वर्षी पाऊस जास्त होणार एवढं मात्र लक्षात ठेवायचं तसेच आणखीन तुमच्या इकडे वाटोळी म्हणतात का वावटोळ म्हणतात वावटोळ आमच्या इकडे वाटोळी म्हणतात वाटोळी काऊन म्हणतात की ते नुकसान करते म्हणून वाटोळीच म्हणतात घरावरचे पत्र उडतात हे होतात पण त्याचं खरं वावटोळ म्हणतात वावटोळ आपण उन्हाळ्यामध्ये आपण हळद शिजविली आणि उन्हाळ्यामध्ये हळद शिजविली आणि जर वाटोळी सुटल्या की आपण काय करायचं ताडपत्री आणायची तयारी करायची वाटोळी सुटल्या की 72 तासात पाऊस पडतो आणि हिवाळ्यात सुटल्या की 72 घंट्यात पाऊस येणार आणि पावसाळ्यात जर यायला दिसल्या की बिलकुल 72 तासात 3 दिवसात पाऊस पडणार एवढं मात्र लक्षात ठेवायचं तसेच उडणारे घोडे यावर्षी किती उडणारे घोडे जितके उडणारे घोडे जास्त दिसले की समजायचं हे अतिवृष्टी होण्याचे लक्षण आहेत इतके घोडे उडाले की आपण मोटरसायकल चालवायला लागलो आपल्या डोळ्याला सुद्धा लागायले म्हणून ही गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवायची उडणारे घोडे जास्त दिसले की हे आता तळे भरण्याचं लक्षण आहे म्हणून हे देखील सगळ्यांनी लक्षात ठेवायचे आणखीन एक 14वं कारण ज्या माणसाला दमा आहे आणि दमा असणाऱ्या माणसाला पाऊस येणार असलं की त्रास होतो कशामुळं की बाष्प असतं आणि ऑक्सिजनचं प्रमाण थोडं कमी असतं मग दम्या असणाऱ्या माणसाला ज्या दिवशी पाऊस पडणार आहे त्या दिवशी डॉक्टरकडे नेण्याची वेळ येते मग त्या दिवशी पाऊस पडण्याचं कारण आहे त्याचं कारण सांगतो की माझे डॉक्टर मित्र आहेत मी डॉक्टरला म्हणतो हे जे दम्याचे स्पेशलिस्ट आहेत डॉक्टर साहेब तुमचे पेशंट वाढले का नाही मला म्हणते डग साहेब तुम्ही पाठवायले का काय म्हणलं मी पाठवित नाही हे निसर्ग पाठवायलाय म्हणून हे पाऊस येण्याचं हे देखील एक कारण आहे तसेच आपलं पीक काढणीस आलं की बिलकुल पाऊस येणार म्हणून हे देखील एक लक्षात ठेवायचं म्हणजे आज आपला समजा मूग पेरलाय आणि उद्या हार्वेस्टरला बोलवायचं आणि मूग काढायचा तिथून पुढचे 2 दिवस आणखी ठरवायचे बिलकुल आता पाऊस येणार एवढं मात्र लक्षात ठेवायचं हे झालं पाऊस येण्याचे कारणे आता तुम्हाला पाऊस न येण्याचे कारणे सांगतो सूर्याभोवती 11 जूनला दुपारी 12 वाजता आकाशात वरती बघायचं सूर्याला गोल रिंगण दिसलं खळं दिसलं की त्या वर्षी दुष्काळ पडतो एवढं मात्र लक्षात ठेवायचं पण 2019 पासून तसं काही दिसलं नाही म्हणून आता यावर्षी ओला दुष्काळाचा आहे आणि सगळ्यात महत्वाचं ही गोष्ट मात्र सगळ्यात लक्षात ठेवायचे 15 मे ते 30 मे दरम्यान ज्या गावामध्ये पाऊस पडतो येणाऱ्या पावसाळ्यात त्या गावाला पाऊस जास्त पडतो आणि 15 मे ते 30 मे जर तुमच्या इथं जर पाऊस नाही पडला तर येणाऱ्या पावसाळ्यात तुम्हाला पाऊस सोडून देतो 1 महिनाभर तुमची पेरणी होत नाही मग काय होतं अशी परिस्थिती होते की गाव एक पट्टा सुटतो कोणी शेतकऱ्याला सांगायला नाही पाहत मग अशा वेळेस मग पाऊस मग त्यांची पेरणी 1 महिना होत नाही म्हणून 15 मे ते 30 मे दरम्यान तुमच्या गावामध्ये 2 थेंब जरी पडले तर येणाऱ्या पावसाळ्यात वरुण राजाच्या बँकेतला पावसाचा विड्रॉल लिहिल्यासारखं आहे म्हणून ही गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवायची 15 मे ते 30 मे दरम्यान पडलेला पाऊस निर्णायक असतो 15 मे ते 30 मे जिथं पाऊस पडतो पावसाळ्यात तिथं आधी पाऊस जातो आणि जिथं पाऊस पडला नाही त्या गावाला मात्र सोडूनच देतो एवढं मात्र सगळ्यांनी लक्षात ठेवायचं